जगण्याचा अधिकार, तो जीव वेगळा असतो. त्यामुळे इथे तुमचं दार त्यांनी घेतलं, तुमच्या दारातून तो या जगात हे बघितलं आई वडील म्हटल्यानंतर, आणि तुमच्याकडून जे जे घ्यायचं ते घेतलं आणि तिथून आपला मार्ग पुढचा निवडला की आता आपल्याला आणखी पुढे जायचं. तर त्याचं प्रमोशन आहे असं समजायचं. आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो, तर आपण एक फेअरवेल पार्टी जशी म्हणतात तसे त्याचे जे काही संस्कार करायचे असतात ते करायचे आणि शुभास्ते पंथानावा संतू तुझा मार्ग सुखकर हो एवढंच म्हणायचं. ऑल द बेस्ट याचं झालं. जास्त अटॅचमेंट ठेवू शकत नाही. विद्या आणि अज्ञान, अविद्या आणि अज्ञान ही माया आहे. म्हणजे शरीर म्हणजेच माझं अंतिम सत्य ही अज्ञान. एकाने आपल्या साधकाने म्हणलं की ह्या सगळ्या चेतन आहेत, ह्याला कोणाला चेहरा नाहीये. हे नाव, ही उपाधी, आणि चेतना दोन नाहीच आहेत. ओके ओके ओके, एकच चेतन आहे, फक्त ही व्यक्त आहे आणि हा अव्यक्त चेतन आहे. आपल्याला दिसत नाही म्हणून दुःख होतं, पण आपणही अव्यक्त होतो, अव्यक्त आणि अव्यक्तात जाणार. खूप ओढायचा प्रयत्न केला ना तर त्यांचा मार्ग अडकतो. अच्छा अच्छा, त्याला सांगतो नाही बाबा तुझा पुढचा मार्ग व्यवस्थित व्हावा यासाठी आमचे आशीर्वादच होतो. आम्ही आमच्या मायेसाठी नाही तुला मागे होणार की नाही, कारण आपण हे पण शिकतोय, महाराज पण सांगतात, पण एकच तुझा पुढचा मार्ग व्यवस्थित होते हीच एक होणारच आहे. म्हणूनच ते आणि ते परमेश्वराचंच लेकरू आपल्या थ्रू आलं. मला सरांनी सांगितलं. अच्छा अच्छा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. चिदानंद